नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मेथी पुरी। चला तर मग सुरुवात करूया। मेथी पुरी तयार करण्यासाठी आपण 1 वाटी मेथी घेतलेली आहे। ती एकदम स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे। 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। 1 चमचा ओवा घेतलेला आहे। तो व्यवस्थित हातावर असा रगडून घ्यायचा आहे। यामुळे याचा फ्लेवर एकदम छान येतो आपल्या पुऱ्यांमध्ये। अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे। पाव चमचा हळद। जस्ट कलर साठी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। 1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये 3 चमचे आपण बेसन पीठ घ्यायचं। यामध्ये भरपूर असे आपण पांढरे तीळ घेतलेले ते आपण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण थोडं करून पाणी घालून घ्यायचे आणि एकदम दाटसर असा आपल्याला एक डो तयार करायचा आहे। तुम्ही पाहू शकता एकदम दाटसर असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आपलं पीठ मळलं गेलेलं आहे। याच्यावरती आता आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपलं डो याच्यामध्ये कोट करून घ्यायचं। आता आपण हे रेस्ट करायसाठी 5 मिनिटं ठेवून द्यायचे। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याचे पुऱ्या तयार करायला घेऊया। एक एक करून असे आपण पेढे तयार करून घ्यायचे। थोडंसं पीठ याला लावून घ्यायचं आहे आणि आल्लादाशी आपल्याला छोटे छोटे पुऱ्या लाटून घ्यायचे। जास्त पिठाचा वापर करायचा नाही आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुन्हा एक पेढा घेऊन आपण व्यवस्थित आपली पुरी लाटून घ्यायची आहे। अशा 2-3 पुऱ्या आपण लाटून घेऊया। अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण हे तळायला घेऊया। एकीकडे आपण तेल तापत ठेवलंय। आपण चेक करू आपलं तेल व्यवस्थित तापलंय की नाही। तेल व्यवस्थित तापलंय। आता आपण एक एक पुरी यामध्ये सोडून घेऊया। आल्लादाशी आपण यामध्ये पुऱ्या सोडून घ्यायच्या। आपल्या पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊया। दोन्ही साइडनी व्यवस्थित आपण पुऱ्या तळून घेऊया। अजून एक पुरी आपण यामध्ये टाकून घेऊया। मीडियम गॅसवरच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या। दोन्ही पुऱ्या आपण व्यवस्थित तळून घ्यायच्या। एकदम खरपूस अशा आपण तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता खायला एकदम भारी लागतात। मेथीच्या पुऱ्या जास्त फुगत नाहीत पण खायला एकदम भन्नाट लागतात। तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपण आपल्या पुऱ्या तळलेल्या आहेत।
आपली पुरी व्यवस्थित फुगली गेलेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.